नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करत पतीनेही केली आत्महत्या. नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील घटना. मानसिक संतुलन बिघडल्याने पती पत्नीमध्ये होत होते वाद. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या दोरीच्या साह्याने गळा आवळून खून करून पतीने देखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिनांक 2 मे रोजी सोमवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील सावरगाव जवळील हातगाव शिवारात घडली आहे. मृत पती विरुद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव येथील विजय सुखदेव चव्हाणके हे पत्नी, वर्षा, मुले व आई वडिलांच्या समवेत शेतात राहत होते. चव्हाणके यांच्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते, त्यामुळे पती पत्नीत वाद होत होते. यातून विजय हा पत्नी वर्षावर चारित्र्याचा संशय घ्यायचा. विजय चव्हाणके याने मोठा भाऊ अशोक सुखदेव चव्हाणके यांना फोन करून मी माझी पत्नी वर्षाला संपवले असल्याचं सांगितलं. हादरलेले अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय चव्हाणके व त्यांची पत्नी वर्षाच्या शोधासाठी शेतात धाव घेतली असता झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, तर त्याची पत्नी वर्षा गुरांच्या चाऱ्यामध्ये मयत अवस्थेत आढळून आली. विजय चव्हाणके याने पत्नी वर्षाचा गळा आवळून खून केला. नंतर विजय याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद अशोक चव्हाणके यांनी पोलिसात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुडे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिवाळे, राहुल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केलाय. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.